सुरुवात कर. बोल राघव. ऑल गुड ना? नाही राधार, आपल्यासाठी बॅड न्यूज आहे. भालेराव जेलमधून सुटलाय. जामिनावर सुटलाय आणि तो आता बाहेर आहे. तुम्ही काळजी घ्या हे सांगायला फोन केलाय. नाही राहू दे. नाही ठीक आहे. सॉस आहे सांडला. ठीक आहे ना? मुद्दाम केलंस का? नाही ना. गोष्टी होत असतात. एवढीशी घाबरून जाऊ नकोस तू अनु. ठीक आहे राहू दे चल. ओके. सॉसच आहे. कसं हे पायजमा पांढरा तुलाच धुवायचा आहे. काय आज भरलं वांग? अरे तुला आवडतं ना म्हणून अनुनी तुझ्यासाठी बनवले भरलं वांग. मला आवडतं म्हणून मटण आहे. हे बघ म्हणजे काय. खूप मटण करे पण हे मटण म्हणजे कायम जेव्हा तू बनवतेस ना तेव्हा असं वाटतं की कधी घरी जातो आणि मटण खातो. भाऊजीना मस्का मारायचा म्हणून मटण केलंस का अनु? लावू दे की मस्का. तू काय एवढा विचार करतेस? तुला माहिती आहे यांच्या घरी मटण खात नाहीत. त्यामुळे लग्न करून जेव्हा ती घरी आली तेव्हा मटणाचा वास पण तिला सहन व्हायचा नाही. पण माझ्या अनुनी फक्त घरच्यांसाठी माझ्यासाठी मटण बनवलं, बनवायला शिकली आणि आता सुगरण ग माझी बायको काय मटण बनवते. होय 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 म्हणून तर मी कौतुक करते ना तिचं. हो की नाही ग रेवती? हे बघ उद्या सासरी जाणार आहेस तू तर वहिनीकडून सगळं शिकून घे. हे एक मिनिट आई, मी सासरी जाऊन अनुवहिनीसारखं किचन मध्ये राबणार नाहीये. हं? मी नवराच असा बघणार की त्याच्या घरी 4-4 नोकर असतील जसे अनुवहिनीच्या माहेरी आहे.
नोकर तर माझ्या पण माहेरी आहेत. हो, येताना हुंड्यात 4 नोकर घेऊन आलीस अशी वावरतेस आमच्या घरी. हाच फरक आहे तुझ्यात आणि अनुमध्ये. काय झालं, डोळ्यात सॉस गेला का? हा नाही काय अनु, अनु तू बस ना ग. काय? तुझं काय सुरू आहे? असा इकडे तिकडे का बघतोयस? नाही, काय झालं, सूर्य तर मावळलाय आता. पण उगवताना तो कुठल्या दिशेला उगवला हे शोधण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही कोणी बघितलंय का? आठवतंय का तुम्हाला कोणाला? काका, हा. ईशान्य दिशेला उगवला असेल. हो ना. पिहू जे नाही पडा, आज ना एक गोष्ट सगळ्यांसमोर कबूल करायची आहे मला. आजपर्यंत मी तुला खूप ओरडलो, रागराग केला तुझा. काय ना नू, मनापासून एक गोष्ट आज तुला सांगायची आहे. मी बिझनेसच्या प्रेशरमुळे, त्या स्ट्रेसमुळे अनेकदा असं होतं की घरी येतो, प्रेशरमध्ये असतो, चिडतो, रागराग करतो आणि घरच्यांपेक्षा मी तुला खूप बोलतो. मला ना आज मनापासून माफी मागायची आहे तुझी. चुकतं माझं आणि आय शुड से सॉरी. अगं खरंच सॉरी म्हणतोय मी मनापासून. मिठीत घेतलं असतं पण सॉस तूच सांगलास की नाही. तुम्ही कशाला सॉरी म्हणताय? चुकलोय मी. त्यासाठी मी सॉरी म्हणायला हवं. अनु, तू मला सांगितलेली प्रत्येक गोष्ट माझ्या लक्षात आहे आणि महत्वाचं म्हणजे मला ती पटली आहे. अनु मला कायम सांगते की काय असतं ना, सगळा नशिबाचा खेळ असतो.